मी एका IAS ऑफिसरला प्रश्न विचारला, हे जे DPR बनवतात ना, वराडेचा फार चांगले केले त्यांनी. आमच्या इथे करोडो रुपयाचे DPR बनले हो, सगळे इंजिनियर्सच आहेत. पण एकही DPR वाला 100% पैसे घ्यायला आमच्याकडे येतच नाही. कारण तो एवढं घाण काम करतो, खराब करून ठेवतो की त्याला तोंडच नाही राहत आमच्याकडे यायचं. मी आमच्या सेक्रेटरींना विचारलं, मला एक गोष्ट सांगा की काय करू म्हणे साहेब, आपण टेंडर काढतो, हे लोवेस्ट येतात. तुमच्या हार्टचं ऑपरेशन करायला का नाही टेंडर काढत म्हणलं तुम्ही? काढा ना. नाही, तुम्हाला मोठं चांगलं हॉस्पिटल पाहिजे, तुम्ही तिथे कॉम्प्रोमाइज नाही करत. मग DPR काढायला हे घटिया लोक का आणता इथे म्हटलं. आत्ता पॉलिसी थोडी बदलली. DPR हे समस्याचं मूळ आहे. आणि या DPR मध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये एवढ्या चुका आहेत की आज आमच्याकडे 1.5 लाख लोक मरतात दरवर्षी. 5 लाख ऍक्सिडेंट, 3 लाख लोकांचे हातपाय तुटतात, 1.5 लाख लोक मरतात. आणि त्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा दोष तेवढा काहीच नाही. आता सगळं आम्ही स्टार रेटिंग आणलं. देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. इफ द नॉलेजेबल पीपल नॉट गोइंग टू अंडरस्टँड द स्पिरिट बिहाइंड द लॉ, मग उपयोग काय? म्हणजे गड्डे बजवायचे असतील तरी आदेश पाहिजे साहेबाचा. बोलत नाही मी, नाही तर बाकीच्या कामामध्ये जसं सिस्टमॅटिक येते, हातात पैसे मिळते तेव्हा कसं पटापट पटापट काम होतं. हे न्यूटनचे बाप आहेत आमच्याकडे, जेवढं वजन टाका तेवढी फाईल जोरात. म्हणजे इथे बसलेले कोणीही तसे नाही. नाही तर मला म्हणण्याचा उद्या. पण कुठेतरी ट्रान्सपरन्सी, टाइम बाउंड निर्णय प्रक्रिया. உடனுக்குடன் செய்திகளை தெரிந்து கொள்ள சன் நியூஸ் பெல் ஐகானை கிளிக் பண்ணுங்க.